रेमंड समुदायाच्या वतीनं विंटेज कार आणि क्लासिक कार त्यासोबतच सुपर कारचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे। ठाण्यामधल्या रेमंड मैदानामध्ये उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रदर्शन बघण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेत। 50 वर्षांपेक्षा अधिक जुन्या अशा विंटेज कार आणि मोटरसायकल्स या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्यात। तर 30 ते 50 वर्षांपर्यंतच्या सर्व क्लासिक कार आणि मोटरसायकल सुद्धा दिसतात। यासोबतच फरारी, लॅम्बोर्गिनी आणि मॅकलरेन अशा प्रकारामधल्या वेगवेगळ्या सुपर कार सुद्धा या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी पोहोचलेत। आपण बघतोय स्वतः ते कार ड्राइव्ह करताना दिसतात आणि ओवळा माजिवळाचे आमदार प्रताप सरनाईक हे सुद्धा या ठिकाणी आहेत। ठाण्यामधल्या या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले। ठाण्यामधल्या रेमंड मैदानावरती हे प्रदर्शन आहे। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक राहायला येत आहेत। ठाणे पसंत करू लागले। ठाणे तलावांचं शहर आहे। ठाणे हिरवळीचं शहर आहे। एका बाजूला तलाव आहे, एका बाजूला येऊरचा हिरवागार डोंगर आहे। असा अनोखा संगम असलेलं ठाणं, या ठाण्यामध्ये खरं म्हणजे रोड आणि उंच इमारती म्हणजे विकास नसतो। ते तर गरजेचंच आहे, ते पाहिजेच डेव्हलपमेंटसाठी, पण एक सांस्कृतिक शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे। आज आपण पाहतो ठाण्यामध्ये दिवाळी पहाटेचे कार्यक्रम असतात, आपली गुढीपाडव्याची रॅली असते, शोभायात्रा असते आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। आणि त्यामध्ये आता लोक ठाणे जे उपवन फेस्टिवल जो आहे, संस्कृती आर्ट फेस्टिवलची वाट पाहतात लोक, कधी येतो आहे। कारण नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ख्यातनाम कलावंत तिथे येतात आणि आपली कला सादर करतात। लोकांना कसं आहे, हे सगळं पाहणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि म्हणून ठाणेकरांना या उपवन फेस्टिवल जो आहे एक मोठी पर्वणी आहे आणि त्यामुळे ठाणं हे सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण होत चाललेलं आहे। आता तुम्ही भेटलेच आहात तर एक राजकीय प्रश्न विचार, एकच की एकला चलोरेचा नारा दिलेला आहे, महाविकास आघाडी तुटली असं वाटतं? महाविकास आघाडी कुठे होती? महाविकास आघाडीने खूप फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी एकत्र आले, पण त्यांना कळलं फेकाफेकी जास्त चालत नाही आणि विधानसभेमध्ये त्यांची सगळी फेकाफेकी लोकांनी बंद पाडली आणि त्यांनी तर एवढं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते की ते आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकायला निघाले। कोणाला बर्फावर झोपून मारणार, कोणाला जेलमध्ये टाकणार आणि मंत्रिमंडळ तयार होतं, हॉटेल बुक केले होते। महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ शेतकरी आणि लाडक्या मतदारांनी त्यांची सर्व बुकिंग रद्द केली आणि महायुतीचं सरकार आणलं। आणि म्हणून महायुतीचं सरकार 2.5 वर्षात जे केलं काम त्यांनी, आम्ही आणि जे डेव्हलपमेंट झाली, ज्या वेलफेअर स्कीम झाल्या, त्यामुळे एक लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं आणि त्यामुळे त्यांनी काय आता एकत्र लढावं, वेगळं लढावं, याचं काय आम्हाला काय स्वयंसूतक नाही आणि त्याचं काही गांभीर्य आम्हाला नाही आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। रेसिंग कार आहे आणि ही रेसिंग कार एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन गौतम शिंदे हे इथे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि गौतम सिंघानिया। तर कार ड्रिफ्टिंगचा थरार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवलेला आहे आणि काही कार ज्या आहेत त्या त्यांनी स्वतः सुद्धा ड्राइव्ह केलेल्या आहेत। ठाण्यामधल्या रेमंड मैदानावरती हे कारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। विंटेज कार सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत, तर काही मोटरसायकली सुद्धा आहेत, काही क्लासिक कार असतील किंवा त्यासोबतच सुपर कारचे मॉडेल सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात। उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आणि ठाणेकरांचा मोठा त्यासोबतच चांगला प्रतिसाद आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी पोहोचलेले होते आणि इथल्या सुपर कारचा त्यांनी आढावा घेतला, त्याचा आनंद सुद्धा घेतलाय। काही सुपर कार त्यांनी स्वतः सुद्धा चालवलेल्या आहेत। तर आता आपण बघतोय कार ड्रिफ्टिंग सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अनुभवलंय। रेमंड ग्रुपच्या वतीनं विंटेज कार आणि क्लासिक कार यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे।
अनेक वर्षांपूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्या यावेळेला बघायला मिळतात आणि ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थानं ही पर्वणी सध्या आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन या कार चालकानं कार ड्रिफ्टिंग सुद्धा केलेलं आहे आणि हा थरार त्यांना अनुभवायला मिळालाय। शिंदे हे इथे या 50 वर्षांपेक्षा अधिक जुन्या सगळ्या विंटेज कार सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते ही रेसिंग कार चालवत आहेत, ड्रिफ्टिंग करतात या ठिकाणी। आणि याच्या आधी एकनाथ शिंदे यांना घेऊन त्यांनी एक विंटेज कार चालवली, ज्या विंटेज कारमध्ये रोल्स रॉयसची विंटेज कार होती ही। आणि आता देखील आपण पाहताय की ही रेसिंग कार आहे आणि ही रेसिंग कार एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन गौतम सिंघानिया इथे चालवत होत। पूर्ण कार कशी असते, यामध्ये ड्रिफ्टिंग कसं असतं, काय असेल सगळं समजून घेण्याचा प्रयत्न हे एकनाथ शिंदे या ठिकाणी करत आहे। आपण ठाण्यामध्ये आहोत, ठाण्यामध्ये ऑटो फेस्ट सुरू आहे आणि या ऑटो फेस्टमध्ये आपण पाहताय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि गौतम सिंघानिया जे या रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते ही रेसिंग कार चालवत आहेत, ड्रिफ्टिंग करतात या ठिकाणी। आणि याच्या आधी एकनाथ शिंदे यांना घेऊन त्यांनी एक विंटेज कार चालवली, ज्या विंटेज कारमध्ये रोल्स रॉयसची विंटेज कार होती ही। आणि आता देखील आपण पाहताय की ही रेसिंग कार आहे आणि ही रेसिंग कार एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन गौतम सिंघानिया इथे चालवत होते। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपण पाहिलात आणि एक वेगळा अनुभव नक्कीच त्यांचा देखील आला असेल। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। पूर्ण कार कशी असते, यामध्ये ड्रिफ्टिंग कसं असतं, काय असेल सगळं समजून घेण्याचा प्रयत्न हे एकनाथ शिंदे या ठिकाणी करत आहेत। आणि सर कसा होता अनुभव? अरे ॲडव्हेंचर, ड्रिफ्टिंग आणि रेसिंग ह्या आणि त्याच्या थोड्या वेळापूर्वी विंटेज कारमध्ये बसला होता, कसा अनुभव होता एकूण? ॲडव्हेंचर फुल। अरे भीती वाटते। आपण अनुभव बघितलात सर, अनुभव बघतोय कसं? नवीन अनुभव आणि नवीन नवीन आव्हानं स्वीकारण्याची आम्हाला सवय आहे, त्यामुळे हे देखील एक नवीन चॅलेंज आणि नवीन एक ड्रिफ्टिंग एक खरं म्हणजे चालवण्याचं, ते चालवणाऱ्याचं कौशल्य आहे। आणि गौतम सिंघानिया यांनी अतिशय वेल ड्राईव्ह केला आणि मला त्यांच्यावर विश्वास होता। विश्वास का नाम रेमंड। आम्ही अनेक वेळा तुम्हाला देखील बघितलंय ड्राईव्ह करता, म्हणजे कोस्टल रोडचं उद्घाटन असेल किंवा नवीन त्या स्ट्रीमचं उद्घाटन तुम्ही देखील आज विंटेज कार चालवली, ती कशी वाटली? ती रोल्स रॉयसची विंटेज एकदम वेगळा अनुभव। आणि इथे बघितलं तर किती टाईपच्या गाड्या आहेत, विंटेज आहेत, क्लासिकल आहेत, सुपर कार आहेत, सुपर बाईक आहेत, म्हणजे 540 प्रकारच्या गाड्या आणि बाईक इथं ठाण्यामध्ये गौतम सिंघानिया यांनी आणल्यात। 1000 कोटी त्याची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त। आणि अशा प्रकारच्या दुर्मिळ गाड्या, म्हणजे ज्याला 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष झालेल्या गाड्या आणि वेल मेंटेन्ड अशा प्रकारच्या या गाड्या आहेत। आणि त्याचा अनुभव आणि आनंद ठाणेकरांना घेता आला। खरं म्हणजे ठाणं बदलतं आहे, ठाणं डेव्हलप होतं आहे आणि अशा या ठाण्यामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट गरजेचे आहेत। एक वेगवेगळे अनुभव याच्यामधून लोकांना पाहायला मिळतात आणि त्यामुळे मी रेमंडचे गौतम सिंघानिया यांचं अभिनंदन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।